नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमच्या नवीन स्पेशल आमच्या नवीन सिरीजमध्ये. आम्ही चाललो आहोत नेपाळला, पण त्याआधी आम्ही चाललो आहे प्रभू श्रीरामाच्या दर्शनाला, म्हणजेच अयोध्येला. आत्ता सकाळचे 6 वाजले आहेत. आम्ही डोंबिवली स्टेशनवरनं आता कल्याण स्टेशनवरती पोहोचलो आहोत. इथून आमची ट्रेन आहे अयोध्येला जायची आणि आम्ही त्या ट्रेनची आतुरतेने वाट पाहत आहोत. आणि या आहेत आमच्या बॅगा. एवढ्या साऱ्या बॅगा घेऊन आम्ही चाललोय ट्रिपला. ही माझी फर्स्ट इंटरनॅशनल ट्रिप आहे आणि मी तर खूप एक्सायटेड आहे. जर तुम्हाला पण बघायचं असेल आम्ही या ट्रिपमध्ये किती मजा केली, तर या पुढचे व्हिडिओज या सिरीजमधलेच आहेत, तर बघायला विसरू नका. आणि लाईक, शेअर आणि सबस्क्राईब बटन ऑन करा की तुम्हाला कळेल आमचा पुढचा व्हिडिओ कधी येतो आहे. ट्रेनमध्ये बसलो आहे आणि भूक नाही लागली असं कधी होतं, तर नाश्ता आणि सगळ्याचं तर आमच्याकडे पिटारा होता. खाणं, मजा, मस्ती सगळं तर चालूच होतं. आणि बाहेरचा निसर्ग बघण्याची मजा ही तर वेगळीच असते. आता झाली होती संध्याकाळ. 10 तास ट्रेनमध्ये बसून आम्ही सगळेच खूप बोर झालो होतो. पण मग अचानक आम्ही ठरवलं, चल उनो खेळूया. आणि काय सांगू, त्या एका गेमने सगळा बोरिंग मूड गायब केला. सगळे एकत्र बसून हसत खेळत आम्ही उनो खेळलो आणि ट्रेनमधला प्रवास पण एकदम एन्जॉयबल झाला. फक्त उनोच नाही, आम्ही खूप सारे गेम्स खेळले. इथे वेदिका तिच्या आजीच्या हातावरती मेहंदी काढते आणि इतकी सुंदर मेहंदी काढलेली काय सांगू. तिची आजी पण तिची कला बघून खुश झाली. तीन आवडतात, कुठलेही तीन सांग. हां हां ओके फाईन. आजी तुम्हाला कुठला गुच्छ आवडतो? आता एकच गुच्छ राहिला, 4 पानं आहेत, त्यातली कुठली 2 पानं आवडतात? म्हणजे 2 गुच्छ दोन पानं फुलं आवडतात. आता यातला कुठला एक आवडतं? 2च आहेत, एक फुल. एक प्रभात मंडळी, आपण पोचलो आहोत आता अयोध्या स्टेशनला आणि आता इथून पुढे आपला अयोध्येचा प्रवास आता सुरू होणार आहे. आपण चाललो आहोत वनराज ट्रॅव्हल्ससोबत नेपाळ दर्शनाला. ही आहे आपली नेपाळची सिरीज. नेपाळच्या सिरीजमध्ये सगळ्यात पहिलं आपलं ठिकाण आहे अयोध्या. प्रभू श्रीरामाच्या दर्शनानंतर आपण जाणार आहोत नेपाळच्या दर्शनाला. तर तुम्ही या सिरीजला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा पुढचे व्हिडिओ बघण्यासाठी. नवीन नवीन व्हिडिओ नेपाळचे तुम्हाला बघायला भेटतील या सिरीजमध्ये. तर आता आपण आपल्या ग्रुपला जॉईंट होऊया. इथून पुढे आम्हाला कसं आणि कुठे जायचं हे आमचे टूर गाईड आम्हाला सांगतात. वानर सेना आहे आमचा अयोध्येचा पूर्ण ग्रुप. हा पूर्ण आहे आमचा वनराज ट्रॅव्हल सोबतची अयोध्या सिरीज. हा पूर्ण ग्रुप आहे आमचा अयोध्येचा. आणि आता आम्ही अयोध्या स्टेशनला पोहोचलेलो आहेत. हे आमच्या सगळ्या बॅगा. बोला सगळ्यांनी जय श्रीराम, जय श्रीराम, जय. आता आम्ही अयोध्या स्टेशनवरनं आमच्या हॉटेलला जात आहोत आणि इथे पब्लिक ट्रान्सपोर्टच चालतात.
सो तुम्हाला तेच वापरावे लागतात. आता आम्ही तुम्हाला हॉटेलवर गेल्यावरती भेटू. तोपर्यंत राईड एन्जॉय करा. हे आहे आमचं हॉटेल. याचं नाव अवध सनशाईन पॅलेस आहे. ह्याचा परिसर आणि सगळं खूप शांत आणि एकदम सुंदर आहे. इथे आम्ही फक्त एक दिवसासाठीच थांबणार आहोत आणि उद्या आपल्याला इथं नेपाळला जायचं आहे. आता आपल्याला ब्रेकफास्टसाठी बोलवलं आहे, म्हणून आपण आता ब्रेकफास्टसाठी जाऊया. डे 1 मध्ये आपला नाश्ता आहे पोहे, पोह्यांवरती शेव, इथे आहे ब्रेड बटर, चहा, कॉफी आणि पाणी. हा आहे आजचा पहिल्या दिवसाचा नाश्ता. हे सगळेजण इथे नाश्ता करतायत. नाश्ता करून झाल्यावर आम्हाला आमचे रूम भेटले. सो आम्ही आता इथे फ्रेश होणार आणि रेडी होणार आहोत. तोपर्यंत तुम्ही रूम टूर बघा. हे आहे रूम. हा आहे पलंग. इथे आहे टीव्ही. इथे आहे वॉशरूम. इकडे आहे मिरर, एक वॉर्डरोब आणि या खिडकीतून दिसतो एक मस्त असा व्ह्यू. फॉग असल्यामुळे काही दिसत नाहीये. आता आमचं नाश्ता पाणी वगैरे सगळं झालं आहे आणि आता आम्ही फ्रेश होऊन सगळे तयार होऊन खालती आलो आहे. पण आम्हाला आता वेट करायचं आहे लंचचा, कारण की ट्रेनमध्ये आलो आम्ही, म्हणून आम्ही लवकर आलो आहे. पण एअरपोर्टवाले आणि प्लेनने येणारे लोकांची वाट बघतो आहे, म्हणून आम्ही आता इथे टाईमपास करतो आहे आणि फोटोज काढतो आहे आणि सगळे जरी छोटे बनले आणि मजा वाटतात. कॉमेडी. चला आता लंचची वेळ झालेली आहे आणि मी तुम्हाला सगळेजण जमलेत लंच करायला. मी तुम्हाला दाखवते आता लंचमध्ये काय काय आहे. आज लंचमध्ये आम्हाला सॅलड, पुरी, बटाट्याची भाजी, डाळ, भात, पापड आणि एक स्वीट होतं. आता आम्ही इथून जेवून रामलल्लाच्या दर्शनासाठी जाणार आहोत. तर आता चला जेवूयात. सगळे आता रिक्षात बसले आहेत आणि आजचे आपले स्पॉट्स आहेत अयोध्या मार्केट, हनुमान गडी, सरयू नदी आणि राम मंदिर. तर आपलं पहिलं स्टॉप आहे सरयू नदी. सो आम्ही इथनं आता रिक्षाने सरयू नदीकडे जाणार आहोत आणि ते बघणार आहोत. तर चला एन्जॉय करूया राईड. ही समोर जी तुम्हाला विना दिसते याला लता मंगेशकर चौक म्हणून म्हणतात. नमस्कार. अयोध्या ट्रिपमधलं आपलं पहिलं ठिकाण आहे शरयू नदी आणि आपण चाललो आता शरयू नदी पाहायला. हां हे बघा सगळेजण सगळे वनराजवाले आहेत. येल्लो टोपी. हे आहे सरयू नदीच्या इथलं परिसर आणि मार्केट.
इथे रामलल्लांचे मूर्ती आणि फोटोज ठेवलेले आहेत आणि खूप गोष्टी आहेत. इथे जर तुम्ही आलात तर नक्की खरेदी करा. हे असे सगळे इथे स्टॉल. ही आहे सरयू नदी आणि तिचा सुंदर किनारा. ही पवित्र नदी हिमालयातून उगम पावते आणि पुढे वाहत जाते. इथेच भगवान श्रीरामांनी स्नान करून 14 वर्षांच्या वनवासासाठी निघाले होते. वनवास पूर्ण करून परत आल्यानंतर त्यांचा राज्याभिषेक गुरु वैशिष्ठ्यांनी याच पवित्र नदीच्या साक्षीने केला. असं मानलं जातं की शेवटी भगवान श्रीरामांनी याच सरयू नदीत समाधी घेतली. खरंच या ठिकाणाचं वातावरण खूप शांत आणि पवित्र आहे. जर तुम्ही कधी अयोध्येला आलात तर राम दरबार बघूनच जा. इतकं सुंदर आणि भव्य आहे. येथे श्री रामचंद्र, माता सीता आणि लक्ष्मण सोबत विराजमान आहे. आता आम्ही चाललो आहोत राम मंदिर बघायला. हे इतकं सुंदर आणि भव्य होतं काय सांगू. फक्त इथे जाताना तुम्हाला मोबाईल आणि बाकी सगळ्या गोष्टी बाहेर ठेवून जावे लागतात. आतमध्ये बॅग वगैरे काहीच अलाउड नाही आहे. हे इतकं सुंदर आणि इतकं चांगलं कोरीव काम केलेलं मंदिर आहे काय सांगू. हे रामलल्लांच्या जन्मभूमीवरती बनलेलं मंदिर आहे आणि जर तुम्ही अयोध्येत आला तर हे नक्की बघून जा. राम मंदिर बघितल्याच्या नंतर आम्ही आलो हनुमानगडी बघायला. इथे पण कॅमेरा वगैरे अलाउड नव्हतं म्हणून आम्ही शूट करू तर नाही शकलो. पण ही पण जागा खूप सुंदर आहे. इथेही दर्शन आमचं खूप चांगलं झालं पण आम्ही खूप लेट आलेलो, सो हे आता बंद होण्यात आलेलं. असं म्हणतात राम जन्मभूमीच्या दर्शनाच्या आधी तुम्ही हनुमानगडीचं दर्शन करायचं असतं. पण आधी आम्ही राम मंदिराचं दर्शन घेतलं आणि मग हनुमानगडी बघायला आलो. तुम्ही जर आलात तर नक्की आधी हनुमानगडी बघा. आजचे आपले एवढेच स्पॉट्स होते. सो आम्ही हॉटेलवरती आलो आणि त्याच्यानंतर आम्ही डिनर केलं. आजच्या आमच्या डिनरला होतं चपाती, उंदियो, डाळ, राईस आणि कुकुंबर कर्ड. हे सगळं आमचं डिनर झाल्याच्या नंतर आम्ही जाऊन झोपलो. आणि उद्या आपल्याला अयोध्येवरनं जायचं आहे नेपाळला. सो पुढच्या व्लॉगसाठी बघत राहा श्रावणी अँड वेदिकाज चॅनल.